नमस्कार सर. म्हटलं मी मिल्क चार्जर आणि हेल्थ चार्जर घेतलंय. अॅनिमल हेल्थ चार्जर चार्जरचं प्रमाण कसं राहतं द्यायचं? अॅनिमल हेल्थ चार्जर 50 ग्रॅम एका जनावराला घालायचं सर मिल्क चार्जर सोबत. पण ते ना स्टार्टर आहे, म्हणजे इमर्जन्सी मध्ये आणि स्टार्टर पॅक म्हणून देतो आपण. त्याच्यामध्ये ताकद भरपूर आहे. मग ते थोड्या दिवसांसाठी म्हणजे 5 दिवसाचा 10 दिवसाचा डोस आपल्या जनावरानुसार देतो. म्हणजे एकदम अचानक जनावर आजारी पडलंय किंवा नवीन सुरुवात करताय. आता तिला आहे ना, तो जो मस्टडीज झालेला होता, हा तर मस्टडीज मुळे ते म्हणजे मस्टडीज असा होता की लास्ट स्टेजचा होता तो. हा बापरे. बरं. मग तो कव्हर होत आलाय, म्हणजे डॉक्टरची मी ट्रीटमेंट घेतली होती पहिले. हा पण मग आता त्याच्यातून थोडं आता दूध यायला लागलंय. बर. काल 4-5 दिवसापासून मी तर चालू केलंय आता हा. तुमचं. 4-5 दिवसात. तर 3-4 दिवसच झाले वाटतं. हा 3-4 दिवसात गाय डायरेक्ट 1.5 लिटर मी तर वाढलीच. बरं. पण मग ते प्रमाण एकदम म्हटलं सरांनी विचारून घ्या. मी 50-50 ग्रॅम आता सांग. माझ्याचं थोडं माहिती सांगतो. होतं, देत होतो. ओके, तुम्ही अॅनिमल हेल्थ चार्जर पण देताय का? हो, दोन्ही देतो. ठीक आहे, तर दोन्ही मिक्स द्या. तिची कॅपॅसिटी किती आहे? म्हणजे याच्या अगोदर तिने जास्तीत जास्त दूध कधी दिलं होतं, किती दिलं होतं? त्या अगोदर ती गाय कुठली म्हणजे तिने जवळजवळ ती 20 लिटरच्या प्लस 20 लिटर प्लस आहे 2 टाइम मिळून, बरोबर? हो. ओके, आता तुम्ही प्रमाण किती घालताय दोन्ही मिळून? तिला 100 ग्रॅम देतो दोन्ही मिळून देताय ना? ठीक आहे. आता 20 प्लस होती म्हटल्यानंतर तिची कॅपॅसिटी भरपूर आहे. फक्त ती आजारी असल्यामुळे किंवा तिला तेवढे न्यूट्रिशन कमी झालेली आहे. तर तिला गाभण काळात मस्टडीज झाला होता ना, तर त्याच्यामुळे मग ती पूर्ण कमी ठीक आहे. तर आता काय करायचं, तिला मिल्क चार्जर 100 ग्रॅम चालू करा आणि सोबत ऍडिशनल अॅनिमल हेल्थ चार्जर 50 ग्रॅम द्यायचं, म्हणजे असं 150 ग्रॅम द्यायचं सकाळी आणि संध्याकाळी. पण टाइम 100 देतो. तुम्ही आता दोन्ही टाइम मिळून 100 देताय का? हो. नाही, प्रमाण खूप निम्मच झालं सर प्रमाण ते. त्यामुळे मग तुम्हाला एवढा इफेक्ट नाही जाणवला. तर त्याचं प्रमाणाची जी रेंज आहे आपली ते अशी असते, 10 लिटर जर 2 टाइमचं मिळून दूध असेल तर 50 ग्रॅम सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी असं. आणि ते 15 लिटर असेल तर 75 ग्रॅम एका वेळेस, आणि ती 20 लिटर असेल तर 100 ग्रॅम एका वेळेस, म्हणजे 200 ग्रॅम दिवसाचं असं याप्रमाणे द्यायचंय. तर मग आता मिल्क चार्जर 100 ग्रॅम चालू करून द्या. आणि आता ऍडिशनल आपल्याला फक्त अॅनिमल हेल्थ चार्जर हे 5-10 दिवसांसाठी द्यायचं असतं, क्लिनिंगनेस आणि ते आजार पण बरं होण्यासाठी. बाहेरचं कोणतेही गोळ्या औषध तुम्हाला लागणार नाही. आता तुम्हाला फरक दिसतोय, पण तो थोडा आहे, पण तो तुम्हाला लवकरच लगेच कव्हर होऊन जाईल. ते 2 दिवसात 1.5 लिटरनी वाढून गेली बुवा, असं तर अंदाज. त्याचा अजून त्याच्या 5-1 लिटर 6.5 लिटर द्यायला लागेल. बरं, त्याचा आधी खरं ताकद तर तुम्हाला अजून कळणार आहे. त्यामुळे चालू करून द्या बिनधास्तपणे. काय अडचण वाटली तर मला लगेच फोन करा या नंबरला. हो. आता कसं होतं, मास्टायटिस जो प्रकार आहे ना सर, हा एकदा झाला आणि तो वारंवार होतोय. म्हणजे काय, असं समजा, आता उदाहरण सांगतो मला. एखादं पोरगा असतं बघा, त्याला सर्दी पडतं खूप सारखं होत असतं, म्हणजे वातावरण थोडं बदललं की लगेच होतं. मास्टायटिस त्याच प्रकारामध्ये येतो. म्हणजे एखादं जनावर जर कमजोर असेल तर तिला ती सारखी मास्टायटिस होणारच. म्हणजे बाहेर वातावरण बिघडू द्या, पाऊस सुरू होऊ द्या, तिला खायला कमी पडू द्या, म्हणजे गोठ्यामध्ये घाण होऊ द्या, लगेच तिला होणारच काय ना काय. ताप येणार, काहीतरी होणार, तिला रोग येणार सारखा. हे कशामुळे होतं? न्यूट्रोफिल असतात जनावरांच्या शरीरामध्ये. जसं आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पिशी असतात प्रतिकार शक्तीसाठी, म्हणजे ते बाहेरून काही विषाणू आला तर त्याला मारण्यासाठी, अडवण्यासाठी ते काम करतात. तसंच जनावरांच्या शरीरामध्ये न्यूट्रोफिल्स नावाच्या पेशी असतात, त्या जनावरांच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्तीचं काम करतात. मग ते जर नसतील तर मग आता असं समजा, एखादा देश आहे त्याच्याकडे खायलाच पैसे नाहीयेत, तर ते संरक्षणासाठी काय करू शकतो खर्च? नाही करू शकत. मग आपल्या जनावराला जर दूध द्यायलाच त्याच्याकडे ताकद नाहीये, तर मग ते संरक्षण करण्यासाठी त्या पांढऱ्या पिशी कुठून तयार करत? बरोबर. एकदम बरोबर. मग तेच आता आपलं जनावर मग मिल्क चार्जर, अॅनिमल हेल्थ चार्जर, म्हणजे तिला जवळजवळ मी आता ते लॅब मधून तिचे दुधाचे रिपोर्ट वगैरे सर्व काढून तेव्हा ती क्लिअर केली. तिला कोणतं अँटीबायोटिक द्यायचं वगैरे ते सर्व त्यांनी सांगितलं. ते एवढं करून पण तुम्हाला सांगू सर, त्याला ते रिपिटेशन होणारच. म्हणजे ते मुळावरती काम नाहीये. तुम्ही रोगांवरती किती जरी खर्च केला ना, अगदी आता एम्ब्रियो ट्रान्सप्लांट सारखे पण प्रकार करतात आपल्याकडे, अगदी हजारो रुपयांचा खर्च करून जनावरांसाठी. पण ते मूळ कारण ते नाही ना त्याचं. आपण सोल्युशन किती जरी महागातलं काढलं, पण त्याचं जर मूळ जर गोष्ट जर त्याची नसेल, मग काय करणार ना? मग दरवेळेस तुम्हाला तेच करावं लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेस मास्टायटिस झाला की मग तेवढाच खर्च, मग तेवढंच रिपिटेशन. मग एवढं तर आपल्याला शक्य नाहीये ना.
नाही. आता तुम्ही आतापर्यंत 1000 रुपये तिला खर्च करून झाले असतील, हो भरपूर. बरोबर? 1000. एकदम बरोबर. मग आपल्याला सगळ्यात सोपा आणि घरगुती आणि एकदम सरळ, काही साईड इफेक्ट नसलेला उपाय म्हणजे काय, तिला ताकदवर बनवणं, तिला पोषण देणं, बरोबर? मग हेच काम मिल्क जर करतं. आता इथून 10 दिवसांमध्ये तुम्हाला अजून चांगले बदल दिसतील. ते प्रमाण तसं द्या, त्याप्रमाणे मग मला एक कॉल करा 5 दिवसांमध्ये. सकाळ संध्याकाळ टाकून देतो. हो हो, चालेल, ठीक आहे.